नमस्कार. मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काही एक्सरसाइज दिल्या होत्या. म्हणजे आपलं जे सेशन झालं, तर वीकेंडला मी तुम्हाला 2 एक्सरसाइज दिल्या होत्या. त्या थोडं गो थ्रू करायच्या आज आणि काय-काय पॉइंट्स मी सांगितले होते, की काय-काय केले तुम्ही आणि कसं करू शकतो. थोडेसे पॉइंट्स मी रिकव्हर करणार आहेत आणि त्यानंतर आपण काही मर्ज अपेंड कसा करायचा डेटा, 2 टेबलचा डेटा आपण कसा कंबाईन करू शकतो, ते बघणार आहोत पॉवर बीआयमध्ये. तर आत्ता सध्या जे एक्सरसाइज दिली होती मी पहिल्यांदा, की एक एक्सरसाइज होती, की ज्याच्यात काय करायचं होतं, की एक CSV फाईल्स होती, जी तुम्हाला डाउनलोड करायची होती तुमच्या लोकल सिस्टममध्ये आणि ती कनेक्ट करायची होती पॉवर बीआयला. आणि त्यानंतर काही फॉर्मॅटिंग करायची होती, की क्लीनिंग टाइप. ॲक्चुअली जी अंडरस्टँडिंग होती आपली, की पॉवर बीआयचा जो वर्कफ्लो आहे, की डेटा प्रिपरेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन असे 3 ज्या वर्कफ्लो आहे, त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्याच दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपण फर्स्ट स्टेप ॲज अ कनेक्शन टू द डेटा सोर्स किंवा जे काही डेटाबेसेस आहे, कोणत्याही प्रकारचे वेगवेगळे डेटाबेसेस असतात, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी मी तुम्हाला हे एक्सरसाइज दिली होती, जेणेकरून तुम्हाला याची हँड्स ऑन होईल व्यवस्थित आणि तुम्हाला बरेचसे जेव्हा आपण एक्झाम्पल करू, तेव्हा काही-काही प्रॉब्लेम्स येतात, क्वेशन्स येतात. त्यामुळे आपली अजून याच्यात इम्प्रूव्हमेंट होत असते. तर ही जी फाईल होती त्यानंतर आपण मग याच्यात डेटा टाइप करेक्शन, कॉलम रिमूव्हल, त्यानंतर एक रिप्लेस फंक्शन आहे, नंतर एक्सट्रॅक्ट फंक्शन आहे, असे आणि सॉर्टिंग असे 4-5 फंक्शन्स आहे जे अवेलेबल आहे पॉवर BI क्वेरी एडिटरमध्ये. ते यूज करण्यासाठी मी तुम्हाला हे क्वेश्चन दिले होते आणि त्यानंतर काही कॉलम चार्ट किंवा लाईन चार्ट किंवा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये हा जो काही डेटा आपण घेतला आहे CSV मधला तो रिप्रेझेंट करायचा होता जेणेकरून तुम्हाला काहीतरी त्याची अंडरस्टँडिंग होईल. आणि त्यानंतर शेवटी हा पब्लिश करायचा होता तो पॉवर BI प्रोमध्ये. तर तो पॉवर BI प्रोमध्ये तुम्ही पब्लिश कसं करायचं ते मी एकदा सांगितलेलं आहे. तर ते ह्या गोष्टी करायच्या होत्या आणि नेक्स्ट एक्सरसाइज होती ती एक आपण SQL सर्व्हरला जे आहे डेटाबेसला कनेक्ट करू शकतो. आता ज्यांच्याकडे Microsoft SQL सर्व्हर आहे त्यांनी Microsoft SQL सर्व्हरमध्ये ह्या क्वेरी दिल्या होत्या मी. त्या क्वेरी क्रिएट करायच्या होत्या. 2 टेबल क्रिएट करायचे होते लोकेशन्स आणि वेदर. आता याच्यात मी सांगितलं होतं, की हा पहिला जो टेबल आहे तो डायमेन्शनल टेबल आहे आणि दुसरा टेबल आहे तो ट्रान्झॅक्शनल टेबल आहे किंवा फॅक्ट टेबल आहे. तर ह्या ट्रान्झॅक्शनल टेबल किंवा फॅक्ट टेबलमध्ये कशा पद्धतीचा डेटा असतो आणि डायमेन्शन टेबलमध्ये कशा पद्धतीचा डेटा असतो, त्याची अंडरस्टँडिंग आता तुम्हाला आली पाहिजे. तर डायमेन्शन टेबल काय असतात, की जे आपले काही स्ट्रिंग किंवा टेक्स्ट स्वरूपाचा जो डेटा असेल, तो डायमेन्शन टेबलमध्ये असतो आणि जो ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, त्याचा जो डेटा असतो, तो ट्रान्झॅक्शनल टेबलमध्ये असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला 2 टेबल क्रिएट करायचे होते. लोकेशन्स आणि वेदर आणि त्यात लोकेशन वाईज आपण हे टेम्परेचर आहे आणि ह्युमिडिटी ह्या 2 कॉलम्स आपण म्हणजे काही डेटा इन्सर्ट केला होता. तर त्याच्यात आपण मग हे 2 टेबल कनेक्ट केल्यानंतर पॉवर बीआयमध्ये कनेक्ट करायचे होते आणि त्यानंतर आपल्याला हे जॉइन करायचे होते वेदर आयडी कॉलमवरती आणि हा डेटा आपण प्लॉट करणार होतो लाईन चार्टच्या स्वरूपात. तर ही जी पूर्ण एक्सरसाइज होती ती त्यात तुम्हाला SQL सर्व्हरला कसं कनेक्ट करायचं किंवा MySQLला कसं कनेक्ट करायचं ते तुम्हाला क्लिअर होईल आणि त्यानंतर तुम्ही थोडंफार जे जॉइनिंग्स आहे रिलेशनशिप टेबलमध्ये ते करता येतं आणि त्यानंतर तुम्हाला हा प्लॉट करता येतो. म्हणजे हा एक छोटासा प्रोजेक्ट होता, की जो तुम्हाला एंड टू एंड क्लॅरिटी देईल, की कोणताही प्रोजेक्ट आपल्याला कसा करायचा असतो ते. तर आता पण मी थोडं क्विकली ह्या गोष्टी दाखवणार आहे, की कसं करायचं. त्यासाठी मी पॉवर BI प्रो जे आहे माझ्याकडं पॉवर BI जे आहे त्यात मी आता हे सेव्ह केलेलं आहे मी. एक नवीन प्रोजेक्ट करतो त्यात दाखवतो तुम्हाला मी, की हे पटपट कसं करू शकतो आपण आणि काही गोष्टी आहे, की ज्याच्यात आपण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या गोष्टी त्या आपण करू शकतो. तर आणि इन बिटवीन तुम्हाला काही क्वेशन्स असतील, तुम्हाला काही अडचण आली असेल, ते तुम्ही सांगू शकता. जेणेकरून आपल्याला ह्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आले असतील, ते क्लिअर होतील किंवा काही आता इथे जेव्हा आपण पहिल्यांदा गेलो, आपल्याला CSV फाईल एक कनेक्ट करायची. त्यासाठी आपण काय करायचं आहे, नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्ही याला डायरेक्टली नाव देऊ शकता. म्हणजे नवीन क्रिएट केल्यानंतर डायरेक्टली सेव्ह म्हणू शकतात आणि याला म्हणू शकतात, की लेट्स से वीक 1 एक्सरसाइज. ठीक आहे. ही फर्स्ट एक्सरसाइज आपण अशी म्हणू शकतो. सेव्ह करू शकतो तुमच्या ज्या लोकल फोल्डरमध्ये असेल ते.
जेणेकरून आपण जे काही चेंजेस करतोय ते सेव्ह राहतील. आणि त्यानंतर पहिली आपल्याला गोष्ट होती टेक्स्ट और CSV, म्हणजे हे जे कनेक्शन आहे ते सिलेक्ट करायचे. आता जेव्हा लक्षात घ्यायचं आहे, CSV किंवा एक्सेल जो काही डेटा असेल तो आपण कधी CSV बऱ्याच वेळा आपण एक्सेलमध्ये ओपन करतो. मग जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा एक्सेल वर्कबुक न सिलेक्ट करता CSV सिलेक्ट करायचा, जो डेटा टाइप असेल तोच. तर त्यासाठी आपण हे टेक्स्ट और CSV सिलेक्ट करायचं आहे. आणि माझ्याकडे ह्या 2 फाईल्स आहे ॲक्चुअली. त्यातली एक ही जी आहे, मी सेल्स टॅक्स जी मी तुम्हाला लिंक दिली होती त्याच्यातच तीच फाईल आहे. सेल्स टॅक्स कलेक्शन बाय स्टेट. आणि ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर हे .csv फाईल असल्यामुळं काय आहे ना, की याच्यात जे काही कॉलम्स असतील ते आपल्याला व्यवस्थित दिसतील, की इथे आता इथं तुम्हाला जेव्हा आपण कनेक्ट करतो, तेव्हा इथे ऑप्शन्स दिसतात. CSV फाईलमध्ये कधी-कधी सेमिकोलॉन असतो किंवा इक्वल साइन असतात किंवा कोलन असतो किंवा स्पेस असते किंवा टॅब असते किंवा एखादं दुसरं पण कॅरेक्टर असू शकतो. परंतु आपला जो डेटा आहे तो कॉमा सेपरेटेड आहे. त्यामुळे हे जे कॉलम्स आहेत ते असे सेपरेटली दिसतायत आता. आणि याला डायरेक्टली लोड केला तर तो डायरेक्ट इकडे पॉवर BI व्हिज्युअलायझेशनमध्ये जाईल. परंतु आपल्याला काय करायचं, ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक करायचं आहे. ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक केल्यानंतर पॉवर क्वेरी एडिटर ओपन होईल आणि पॉवर क्वेरी एडिटरमध्ये आपल्याला काही ऑप्शन्स परफॉर्म करायचे, जसे की क्लिनिंग वगैरे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं होतं, की डेटा टाइप चेक करा. म्हणजे जे काही इथं दिले होते मी, की अप्लाय करेक्ट डेटा टाइप्स फॉर ऑल द कॉलम्स. आता प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप्स करेक्ट आहे का नाही ते बघायचं. तर त्यासाठी आपल्याला इथं बघायचं आहे, की हा जो डेटा आहे तो टेक्स्टच्या स्वरूपात आहे सर्व. तर हा इथं जो डेटा टाइप आहे तो ABC आहे. इथं मंथ आहे तो ABC आहे. तर इयर जे आहे, तर इयर इथं 1 to 3 आहे. पूर्ण जे काही आहे ते ते आपण इथे बघा तुम्ही, की हे इयर वाईजच आहे. त्याच्यामुळे याला काही प्रॉब्लेम नाही आहे, की याच्यात जो आपण आता हा ऑटोमॅटिक 1 to 3 किंवा होल नंबर घेतलेला आहे, तो ठेवला तरी चालेल किंवा इयरला आपण टेक्स्ट जरी केलं तरी काही हरकत नाही. कारण ही इयर अशी फील्ड आहे, की त्याच्यात काय आपल्याला टेक्स्ट ऑपरेशन मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स करायचे नसतात. जसे की ॲडिशन ऑफ इयर किंवा अशा गोष्टी करायच्या नसतात. म्हणजे अ, तर त्यासाठी आपण हा टेक्स्ट ठेवला तरी काही हरकत नाही. परंतु आता सध्या इयर ठेवतोय मी. त्यानंतर ABC हा टॅक्स टाइप आहे. आता टॅक्स टाइप एकच व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळं ती टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये म्हणून ते बरोबर आलेलं आहे. आता इथं व्हॅल्यू आहे तो नल आहे. सॉरी, त्यातल्या काही व्हॅल्यूज न आले आणि तो डेटा टाइप आहे तो होल नंबर आहे. आता इथं बघा हा जो आहे त्याच्यात काही व्हॅल्यूज आहे 127, म्हणजे 13% जवळपास एम्प्टी रेकॉर्ड्स आहे. म्हणजे जिथं आहे, जिथं नल आहे ते. परंतु डेटा टाइप ठीक आहे. हा तुम्हाला वाटलं तर होल नंबर करू शकतात किंवा डेसिमल नंबर केला तरी काही हरकत नाही. आता इथं आलेलं आहे की चेंज कॉलम टाइप आपण करतो. आता हे ऑलरेडी चेंज केलेलं आहे इंटरनली सिस्टमने. परंतु नवीन आपल्याला करायचं आहे किंवा रिप्लेस करायचं असेल तर रिप्लेस करंट, म्हणजे ही जी स्टेप आहे तिला रिप्लेस होईल. परंतु मी आता काय करतो ना, की ॲड न्यू स्टेप करतो, जेणेकरून माझा हा डेटा टाइप चेंज झाला आहे. परंतु ठीक आहे, म्हणजे अ, मी जर असं या स्टेपला गेलो तर माझा काय होता, हा होल नंबर होता. तर मी इथं काय केलेलं आहे, डेसिमल केलेलं आहे. तर हे झालं. त्यानंतर बाकीचे फ्लिप स्टेट्स वगैरे, न्यूमेरिक मंथ, नोट. आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं, की रिमूव्ह द कॉलम नोट. नोट कॉलम आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा. रिमूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, एक इथून करू शकतात किंवा इथं राईट क्लिक करू शकतात. फक्त रिमूव्ह करायचा. आणि त्यानंतर मग मी काय सांगितलं होतं, की याच्यात रिप्लेस द व्हॅल्यूज विथ 0, नल व्हॅल्यूज विथ द 0, हा व्हॅल्यू जो कॉलम आहे त्याच्यात रिप्लेस करायचं होतं. मग रिप्लेस कसं करणार आपण? हा नल आहे. याला काय करायचंय, तर याला रिप्लेस म्हणून फंक्शन्स आहे. इथे रिप्लेस व्हॅल्यूज म्हणायचे आणि नल म्हणजे त्याला सिलेक्ट केल्यानंतर आपण डायरेक्टली रिप्लेस फंक्शनवर सिलेक्ट केलं, की व्हॅल्यू टू फाइंड नल आहे. इथं आपल्याला काय म्हणायचंय 0 आणि ओके केलं तर आपला हा 0 येऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता बघा इथं जो होता थोडा एम्प्टीचा तो नाही आता. सर्व हा ग्रीन बार आहे, म्हणजे हा डेटा आपला व्यवस्थित आहे. आणि एक त्याच्यानंतर मी एक सांगितलं होतं, की फ्रॉम आयडी कॉलम एक्स्ट्रॅक्ट द व्हॅल्यू बिटवीन अंडरस्कोर कॅरेक्टर. आता याच्यातली मला काय आहे ना, की हे जे आहे 2023 हे ॲक्चुअली एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे या 2 अंडरस्कोरच्या मध्ये. मग ते कसं करणार? मग त्यासाठी मला हा जो कॉलम आहे तो सिलेक्ट करायचा किंवा मग त्याच्यावरती एखाद्या व्हॅल्यूवर जरी सिलेक्ट केला, तर इथे एक एक्स्ट्रॅक्ट फंक्शन आहे. मग तुम्ही एक्झिस्टिंग कॉलम चेंज करू शकता किंवा आता एक्झिस्टिंग जर केलं, एक्स्ट्रॅक्ट जर यूज केलं, तर एक्झिस्टिंगमध्येच चेंज होईल. परंतु आता दाखवण्यासाठी मी काय करतो, एक्झिस्टिंग न करता एक नवीन कॉलम ॲड करतो आणि त्याच्यात मी एक्स्ट्रॅक्ट फंक्शन यूज करतो.
मग मला काय करायचंय, की ह्या 2 अंडरस्कोर आहे त्याच्यामधलं करायचंय म्हणून मी काय म्हणणार टेक्स्ट बिटवीन द डिलिमिटर्स हे फंक्शन्स घेणार आणि त्यानंतर मला काय द्यायचंय, की इथं जो अंडरस्कोर आहे तोच द्यायचा आहे आणि एंड डिलिमिटर पण आहे तो दिला किंवा नाही दिला तरी चालेल किंवा असं जर दिला तरी चालेल आणि ओके करायचंय आणि त्यानंतर आपलं बघायचं आहे की इथे तुम्ही बघा हे जे आहे आता इथल्या 2 ह्याचे ते 2023 हा आणि हा यांच्यामधली जी व्हॅल्यू आहे ती इथं एक्सट्रॅक्ट झालेली आहे. ठीक आहे. आता इथे आपण म्हणू शकतो की एखादं नाव द्यायचं झालं एक्सट्रॅक्टेड इयर असं काहीतरी कॉलमचं नाव देऊ शकतो आणि याच्यात बघायचं आहे पूर्ण व्हॅल्यूज आलेल्या आहे. याच्यात काही असा एरर्स वगैरे नाही आहे. तर हे एवढं सिंपल डेटा क्लिनिंग करायचं होतं. याच्यात तुम्हाला थोडंफार डेटाचं अंडरस्टँडिंग येईल, की काय-काय डेटा असू शकतो वगैरे. याच्यात अजून तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही स्वतःहून काही गोष्टी करू शकतात. आता हा जो आयडी मला नाही पाहिजे तर मग मी ह्याला रिमूव्ह करू शकतो. आता काही याचा काही त्याचा पर्पज दिसत नाही. मग हा रिमूव्ह केला किंवा आता वाटलं, की तुम्हाला हा इयर आणि मंथ हे कंबाईन करायचे तर कंबाईन म्हणजे असं डिस्प्ले करायचं आहे, एखादा नवीन कॉलम क्रिएट करायचा आहे. जो मंथ आणि इयर आणि डॅश सेपरेटेड असं दिसू शकतो व्हॅल्यू. तर ती करू शकतो. त्यासाठी काय करायचं ना, हे जे आहे ना टेक्स्ट ए-बी-सी फॉर्मॅटमध्ये करायचं. टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आणि एक नवीन कस्टम कॉलम करायचा ॲड कॉलममध्ये आणि इथे तुम्ही म्हणू शकता, की मला मंथ आणि इयर हे जे आहे 2 कॉलम करायचे अशी कंबाईन. परंतु कंबाईन करण्याच्या अगोदर मला काय करायचं इथे एखादं सिम्बॉल ॲड करायचं जेणेकरून काय होईल ना, की आता इथं बघा हे सिंटॅक्स बरोबर असेल तर इथं काही प्रॉब्लेम येणार नाही. सिंटॅक्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर इथे एरर देईल. ओके करायचंय आणि याला नाव दे हे बघा आता कसं मंथ आणि इयर असं झालेलं आहे. मग याला आपण नाव देऊ शकतो मंथ, इयर. ठीक आहे. असं झालेलं आहे. आता हे सिंपल ऑपरेशन्स आहे हे करायचे होते तुम्हाला आणि त्यानंतर मग शेवटी हे क्लोज एंड अप्लाय म्हणायचं आहे. आता याच्यात तुम्ही एक नाव चेंज करू शकता, की ते टेबलचं नाव चेंज करू शकता. हे टॅक्स कलेक्शन बाय स्टेट दिसतंय ना पूर्ण, तर याचं नाव तुम्ही ते पॉवर क्वेरी एडिटरमध्ये चेंज करू शकता. तर अशा पद्धतीने हा डेटा आलेला आहे. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, की हे थोडं तुम्ही स्वतःहून काहीतरी करायचं. आता याच्यात मी सांगितलं होतं, की सिंपल चार्ट सांगितले होते, की कॉलम चार्ट क्रिएट करायचा, लाईन चार्ट क्रिएट करायचा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. आता याच्यात मी काही असे कॉलम्स दिले नव्हते, की तुम्ही काय ट्राय करायचं किंवा काय नाही करायचं. तर ते तुम्ही स्वतःहून काही पण जे काही तुम्हाला असा डेटा दिसतोय ना, की काय-काय करता येईल. लेट्स से मी आता इथं कॉलम चार्ट घेण्याचा प्रयत्न करतो इथं. तर हा कॉलम चार्ट मी घेतला इथं आणि याच्यात आता मी काय-काय टाकू शकतो, की जेणेकरून माझा डेटा व्यवस्थित दिसेल. आता लेट्स से मला एक्स ॲक्सिसवर काही स्टेट दाखवायची आणि लेट्स से व्हॅल्यू जे असतात ना, ते महत्त्वाचे असतात. शक्यतो कसं असतं ना, किंवा केव्हाही डेटा आपल्याला डिस्प्ले करायचा असतो, तेव्हा लेट्स से इयर वाईज काही आपल्याला व्हॅल्यूज वगैरे डिस्प्ले करायचे. तर हा जो डेटा आहे तो आपण व्हॅल्यूजचा डेटा जो आहे, तो आपण इथे वाय ॲक्सिसवर डिस्प्ले करू शकतो. आता हा टोटल आलेला आहे. परंतु याच्यात आपल्याला काय करायचं आहे, की काही पर्टिक्युलर मंथ वाईज करायचं आहे, की इयर वाईज करायचं आहे किंवा स्टेट वाईज करायचं आहे. तर लेट्स से एखादा इयर घेऊया आपण. तर इयर वाईज जर घेतला, तर आपण असं म्हणू शकतो, की इयर वाईज टॅक्स कलेक्शन असं इथं टायटल देऊ शकतो आपण. म्हणजे याला असे हा चार्ट आपण इथे क्रिएट करू शकतो. आता याच्यात बऱ्याचशा फॉर्मॅटिंग आपण करू शकतो. जसे तुम्हाला इथं पाहिजे, तुम्ही हे थोडं प्ले करा, की कसं काय इथं जे ज्या पोझिशन दिलेल्या आहे किंवा लिजेंड दिलेले आहे, स्मॉल मल्टिपल्स. आता लिजेंड जे आहे ते मी इथं याला याला हे लिजेंड नाही हे डिसेबल्ड आहे कारण की लिजेंड याला ॲप्लिकेबल नसतात. इथे कारण आपण इथं लिजेंडची जी व्हॅल्यू आहे ना, ती जर दिली इथे, तर ह्या लिजेंडचा फायदा होईल. आता इथं मी एखादं लिजेंडचं फ्लिप स्टेट सॉरी फ्लिप स्टेट मी जर लिजेंडमध्ये टाकलं, तर हां, हे फ्लिप स्टेट्समध्ये म्हणजे अशा पद्धतीचा जो डेटा आहे, तो आता इथे दिसेल. आता हा डेटा एवढा तसा व्हॅलिड नाही दिसण्यासाठी, परंतु याच्यात काही कंपॅरिझन वगैरे करायचे असेल, प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक याच्यात म्हणजे इयरमध्ये याची फ्लिप स्टेटची काय व्हॅल्यू आणि इयर असे जर 2 दाखवायचे असेल आपल्याला, तर आपण अशा पद्धतीचा आपण चार्ट क्रिएट करू शकतो. म्हणजे आता याच्यात लक्षात घ्यायचं आहे, एक्स ॲक्सिसवर काय आहे आपला इयर आहे, वाय ॲक्सिसवर हा सम ऑफ व्हॅल्यूज आहे
आणि लिजंड्स म्हणजे काय आहे, याच्यामध्ये जे आतमध्ये आहे त्याच्यात दिसण्यासाठी आपल्याला अजून एक ॲडिशन आपण इथे केलेलं आहे. तर याच्यात जर अजून आपल्याला हे जर काढून आपण हा न्यूमेरिक मंथ जर टाकला, तर बघा प्रत्येक महिन्यात किती आहे ते आपल्याला दिसेल. म्हणजे इथं जे आहे की 2000 आता इथं बघा, इयर तर आहेच 21, परंतु प्रत्येक इयरमध्ये टोटल किती आहे, म्हणजे प्रत्येक इयरमध्ये प्रत्येक मंथमध्ये किती व्हॅल्यू आहे ते दाखवायचं असेल, म्हणजे सेपरेशन असेल, तर आपण असं बघू शकतो. बघा इथं. इथं जे आहे प्रत्येक इयरमध्ये काय-काय व्हॅल्यू आहे ते इथं दिसू शकतं. म्हणजे असं सेपरेशन आपण किंवा कंपॅरिझन करायची असेल तर ते आपण अशी कंपॅरिझन करू शकतो. म्हणजे कॅटेगरीचं जे कंपॅरिझन आहे त्यासाठी आपण हा कॉलम चार्ट यूज करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः ट्राय करा. आपण अजून बऱ्याचशा गोष्टी घेणार आहोत पुढे फॉर्मॅटिंग वगैरे अजून याच्यात. परंतु आता मी दुसरं अजून काय सांगितलं होतं की चार्ट वाईज काही डेटा वगैरे डिस्प्ले करणे किंवा इयर वाईज. तर लाईन चार्ट वगैरे आपण हे ट्राय करू शकतात. आता हे मी पूर्ण घेत नाही. तुम्ही याचं ट्राय करू शकतात. याच्यात काही अडचण आली, शेवटी मी घेऊया. अतुलने चांगलं एक एक्सरसाइज बनवलेली आहे. ती मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित ते कसं केलेलं आहे आणि त्यात काय-काय करू शकतो ते तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकतात. तर हा झाला एक पहिला एक्सरसाइज जी होती ती. याच्यात काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर विचारू शकतात. आता हा पब्लिश करायचा होता शेवटी. पब्लिशला मी सांगितलं तुम्ही इथून हे ऑप्शन आहे, ते यूज करू शकता. त्यासाठी तुम्ही लॉग इन पाहिजे पहिले. याला पॉवर BI प्रोला. जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही पब्लिश करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरी जी एक्सरसाइज होती ती डेटाबेसमध्ये होती आपल्याला. डेटाबेसमध्ये आपल्याला लेट्स से मी आता इथे काय करतो, नवीन क्रिएट करतो. तर यात जे दुसरं होतं, की आपल्याला काय करायचं की SQL सर्व्हर डेटाबेसला कनेक्ट करायचं आहे. आता हे SQL सर्व्हर डेटाबेसमध्ये मी आता हे ऑलरेडी अ, वर्क्स मध्ये 2 मी टेबल ऑलरेडी क्रिएट केलेले आहे. आता हे टेबल म्हणजे काय आहे, की बेसिकली ह्या क्वेरीज ज्या होत्या क्रिएट टेबलची, ही आणि हे इन्सर्टचे स्टेटमेंट आहे ते फक्त आपल्याला इथे एक्झिक्यूट करायचं होतं. मग मी ते सिलेक्ट स्टार फ्रॉम लोकेशन्स याला मी केलं. तर हे 4 कॉलम ॲड केलेले आणि दुसरा एक टेबल होता वेदर. तर त्यात काही 5 रोजचा डेटा आहे तो ॲड केलेला आहे. तर बेसिकली हा डायमेन्शन टेबल आहे. डायमेन्शनल आणि हा जो आहे ट्रान्झॅक्शनल टेबल आहे. म्हणजे ज्याच्यात की आपल्या काही टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे ॲक्चुअली मेजर्स आहे आपले, मेजर ऑब्जेक्ट्स म्हणतो आपण त्यांना. तर किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहे. त्यामुळे हा झाला तो ट्रान्झॅक्शनल डेटा झाला, टेबल झाला. आणि हे 2 टेबल आपल्याला कनेक्ट करायचे पॉवर BIमध्ये. तर ते कनेक्ट करण्यासाठी आपण काय करणार, गेट डेटा SQL सर्व्हरमध्ये करणार. आता ह्याच गोष्टी तुम्ही ह्या जे 2 टेबल आहे, हे तुम्ही जर MySQL यूज करताय ते MySQLमध्ये हे दोन्ही क्वेरी रन करा आणि असे 2 टेबल क्रिएट झाल्यानंतर तर आपल्याला फक्त काय करायचंय, कनेक्ट करायचंय. त्यासाठी जे सर्व्हरचं नाव आहे ते घ्यायचंय आणि इथे येऊन आपल्याला ओके करायचंय. आणि हे कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला ॲडव्हेंचर वर्क्स आणि वर्ल्ड वाईड इम्पोर्टर्स असे 2 डेटाबेस दिसतील. हे ॲडव्हेंचर वर्क्स आणि इथे तर मग आपल्याला ते 2 टेबल आपण क्रिएट केलेले. तो कोणता एक हे जे होते लोकेशन्स आणि वेदर. तर लोकेशन्स म्हणून एक टेबल आहे आणि एक वेदर म्हणून एक टेबल आहे. तो इथे. तर हे 2 टेबल आहे. तर हे करायचे आणि याला लोड एंड ट्रान्सफॉर्म किंवा लोड केलं किंवा ट्रान्सफॉर्म केलं. ट्रान्सफॉर्म केलं तरी चालेल. 2 टेबल. तर पॉवर क्वेरी एडिटरमध्ये फक्त बघायचं आहे की आपले डेटा टाइप्स व्यवस्थित आहे की नाही. आता लोकेशन आयडी आहे हे नंबर फॉर्मॅटमध्ये सिटी आणि कंट्री आहे ते. डेटा टाइप आपलं टेक्स्ट फॉर्मॅट, सो दॅट इज ओके. आणि याच्यात जे आहे हे जे आहे लोकेशन आयडी, वेदर आयडी, डेट. आता डेट फॉर्मॅटमध्ये आलेली आहे प्रॉपर. त्याच्यानंतर टेम्परेचर आलेलं आहे डेसिमल फॉर्मॅटमध्ये आणि हे डेसिमल. तर हे सर्व व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे याच्यात काहीही करायचं नाही. तुम्हाला वाटलं तर याच्यातले काही कॉलम्स वगैरे करेक्ट करू शकता. जसं की वेदरचं येतं तर इथं वेदर आयडी पण करू शकतात. काही हरकत नाही. जर तुम्हाला वाटलं तर येतं आणि लोकेशन आयडी आहे इथे. हा जो आहे लोकेशन असे तुम्ही चेंज करू शकता. काही हरकत नाही किंवा सेम ठेवलं तरी चालेल.
जेणेकरून समजायला सोपे. तर अशा पद्धतीने करू शकतात आणि त्यानंतर मग क्लोज अँड अप्लाय म्हणायचं इथे आणि हे क्लोज अँड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे, की इथे आपण आता काय करू शकतो, याला कसं आपण प्लॉट करू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, की एक्सरसाइजमध्ये असं दिलं होतं, की मी हे 2 टेबल क्रिएट करायचे आणि त्यानंतर ते जॉइन करायचे. एकदा कनेक्ट केले, की जॉइन करायचे वेदर आयडी कॉलमवरती. ते जॉइन करण्यासाठी आपल्याला रिलेशनशिप व्ह्यू जो आहे त्याच्यात जायचं आहे आणि ह्या रिलेशनशिप व्ह्यूजमध्ये इथे किंवा मॉडेल व्ह्यूमध्ये इथं आपण काय करतो आता हे ऑटोमॅटिक माझे कनेक्ट झालेले आहे कारण की माझ्या याच्यात ते ऑप्शन सिलेक्ट केलेले की ऑटो डिटेक्ट रिलेशनशिप म्हणून. तर ते जर नसेल तुमच्या ह्याच्यात तर तुमच्याकडे हे कनेक्टेड नसतील. परंतु जरी नसतील तर डायरेक्टली आपण न्यू रिलेशनशिप मॅनेज रिलेशनशिपमध्ये केल्यानंतर इथे न्यू रिलेशनशिप म्हणू शकतो आणि ते आपण करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो की कसं करायचं. तर त्याला मी डिलीट करतो आणि डिलीट केल्यानंतर आता मी इथं काय करतो मॅनेज रिलेशनशिपमध्ये जातो आणि नवीन रिलेशनशिप क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. तर मला काय करायचं आहे पहिला जो टेबल आहे तो आपला लोकेशन्स हा डायमेन्शन टेबल आहे. तर तो घेतोय मी, जो आपला आणि त्याच्यात लोकेशन आयडी आहे आणि हा वेदर जो आहे तो इथं. आता जवळपास बऱ्याच वेळा टूलच एवढं हुशार असतं, की ते बरोबर समजतं. आता मी फक्त इथं लोकेशन सिलेक्ट केलं होतं, तर सेकंड लिस्टमध्ये लगेच ते वेदर घेतलं आणि त्यांनी हे 2 कॉलम जे आहे ते सिलेक्ट केलेले आहे. या वन टू मेनी जी काय आहे, इकडं 1 रेकॉर्ड आहे, इकडं मल्टिपल रेकॉर्ड्स आहे. तर हे सिलेक्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे आणि मेक धिस रिलेशनशिप ॲक्टिव्ह आणि ओके करायचं आहे आणि क्लोज करायचं आहे. हे केल्यानंतर आपला हा असा येऊन जाईल. कार्डिनॅलिटी जी आहे वन टू मेनी इथं 1 आणि इथं स्टार दिसतोय म्हणजे वन टू मेनी हे रिलेशनशिप आहे. तर अशा पद्धतीने हे जॉइन करायचे होते आणि त्यानंतर आता आपण हा 2 टेबलचा डेटा एकाच व्हिज्युअलायझेशनमध्ये प्लॉट करू शकतो. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, इथं येऊ शकतो आणि त्यानंतर इथे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये केलं तर तुम्हाला लगेच दिसेल सिटी वाईज जर वेदर जर केलं तुम्ही की आता इथं लेट्स से टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी असे जर केले तर तुम्हाला लगेच दिसेल. आता हा जो आहे याच्यात मला हा सध्या मी तुम्हाला दाखवतो टेबलर फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा दाखवतो आणि हे सम झालेले आहे. आता हे जे आहे ना टोटल मला आहे तसेच दाखवायचे आहे, तर सम न घेता हे जे झालं ना सम, सम न घेता मी काय करू शकतो इथे इथं डोंट समराईज म्हणून एक ऑप्शन असतं. ते सिलेक्ट करायचं आहे. डोंट समराईज जर केलं तर आपला जो डेटा आहे तो जसा-जसा दिसेल इथे. जो काय आहे तो डेटा. ठीक आहे. सिटी वाईज टेम्परेचर. आता हे जर तुम्हाला इथे अजून बाकीचे काही कोणते कॉलम आहे, तर ते बघण्यासाठी तुम्ही बघू शकतात, की डेट वाईज कंट्री, डेट वाईज ह्युमिडिटी किंवा टेम्परेचर हे डिस्प्ले करायचं असेल, तर तुम्ही एखादा लाईन चार्ट ट्राय करू शकता. आता इथे लाईन चार्ट मी जर टाकण्याचा प्रयत्न केला इथं आणि याच्यात मी असं म्हटलं, की मला इथं डेट ही जी आहे, डेट कॉलम जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि डेट वाईज मला टेम्परेचर डिस्प्ले करायचं आहे किंवा याच्यात आता तुम्ही बघा हे जे आहे डेट हायरार्की आलेली इयर, मंथ, क्वार्टर वाईज हे जे आहे ते. आता हे का आलेलं आहे तर इथं आपण जेव्हा ऑप्शन सिलेक्ट करतो एक्स ॲक्सिसवरती तर हायरार्की म्हणून असते. म्हणजे प्रत्येक डेटची जी आहे हायरार्की असते, की एका डेटमध्ये एकतर इयर असतं, नंतर दुसरं असतं मंथ असतं आणि त्यानंतर डे असतात. जनरली हायरार्की म्हणजे काय आहे, की आता इथे बघा अ, प्रत्येक डेटमध्ये इयर पहिल्यांदा असतं, नंतर क्वार्टर असतं म्हणजे 3 महिन्याचं आणि त्यानंतर मंथ असतो पर्टिक्युलर आणि डे असतो तो पर्टिक्युलर महिन्याचा दिवस. तर अशी असतात. ही जर हायरार्की आपल्याला यूज करायची नसेल किंवा तर आपण इथून आपण हे जे आहे ना, हे काढू शकतो आणि डेट हायरार्कीच्या ऐवजी फक्त आपण काय करू शकतो, डेट सिलेक्ट करू शकतो. तर हे लाईन चार्टमध्ये केलेलं आहे आणि आता मी फक्त काय करतो इथं ह्युमिडिटी केलेली आहे. आता ह्युमिडिटीच्या ऐवजी आता मी जे म्हणतो कारण तुम्ही बघा ॲक्चुअली हे सर्व सेम होतं. डेट हायरार्की इथे पण आणि इथे
जे आहे सम ऑफ टेम्परेचर इथं आपण ॲग्रीगेशन घेऊ शकत नाही. जे आहे त्याचे सम घेतलेलं आहे. तर ठीक आहे जाऊ द्या. काहीतरी टूलचा प्रॉब्लेम दिसतोय किंवा माझी काही मिस्टेक झाली असेल. या हो, हो. तर ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा डेटा प्लॉट करतोय. त्यासाठी मी म्हणतो की प्रॅक्टिस करा. आता बऱ्याच वेळा कसं असतं ना, आता ही जी एक्सरसाइज आहे मी केलेली होती आणि व्यवस्थित झालं होतं माझं. म्हणजे मला असं वाटलं नाही की हा असा काही प्रॉब्लेम येईल ऐनवेळेस. तर जेव्हा आपण अशा गोष्टी ट्राय करतो, त्यावेळेस आपण नवीन गोष्टी काहीतरी आपल्याला शिकायला भेटतात किंवा ठीक आहे म्हणजे काहीतरी समजतं की हां, हे असं असू शकतं. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की आपण आता हे ज्या गोष्टी केल्या, की डे वाईज आता इथं जे आहे ह्युमिडिटी पण डिस्प्ले करतोय आपण आणि टेम्परेचर पण डिस्प्ले करतोय. याच्यात तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटिंग करू शकतो. म्हणजे जसं अतुलनी त्यांच्या डॅशबोर्डमध्ये बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहे, की कलर दिलेला आहे वगैरे, बॅकग्राऊंड कलर वगैरे, या लाईनचा कलर वगैरे चेंज केलेला आहे.